हा आपण किती बी भांडलो तरी एक जीव आहे. स्वराज्याच्या इतिहासात कोटी कोटी पिढ्या जन्माला येतील. त्या पिढ्या या इतिहासाचं जेव्हा पारायण करतील तेव्हा संताजी धनाजी हे नाव जोडीनच घेतील. स्वराज्याला जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा नुसती हाक द्या. या संताजी तुमच्या तलवारीवर वास करून असेल. ओ राव, अहो इथं बसलाय जवळ. हा अहो तिकडं मुगली कुत्री पिसाळल्यात, तुम्ही इथं दार लावून बसलाय जवळ. संताजीराव आला सा तुम्ही. बाकी समधी काय बाता मारत होती मग आम्हाला. तुम्ही आहे ना संताजीराव. हा मस्ती सोडून कुठं बी जाऊ नकाच. कुठं बी जाऊ नकाच. हा मस्ती सोडून कुठं बी जाऊ नकाच. संताजीराव, 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 अहो कुठं गेलात सा. ही अशी आंधळी कोशिंबीर नाही खेळायची. गुमान पोर आहे हा. संताजीराव गुमान पोर आहे हा. तुम्हाला ठाव आहे लहानपणी तुम्ही दडून बसायचा. आम्हाला गावायचाच नाही. आता आम्ही नाही ओळखायचो तुम्हाला. तुम्ही मुकाट्याला या मोर. संताजीराव, संताजीराव मोर या. धनाजीराव दार उघडा. आम्ही आहोत इथे. धनाजीराव, धनाजीराव दार उघडा. बाहेर या आधी. धनाजीराव, धनाजीराव कसलाही आता ताईपणा नको. दार उघडा धनाजीराव. थांबा राणी साहेब, मागे व्हा. का हा विचार धनाजीराव. एक पहाड कोसळल्यामुळे आम्ही आधीच खचलो आहोत. तोवर आपणही. संताजीराव गेलेत पण आपण त्यांना सोडणार नाही आहोत. आपल्या प्रत्येक कृतीतून ते जिवंत राहायला पाहिजे. तो कळत कसं नाहीये तुम्हाला. तो औरंग्या आग लावून मजा बघत बसलाय आणि आपण त्याला फूस घालायची. वणवा पेटलाय धनाजीराव. ही वेळ स्वतःला जाळून घ्यायची नाहीये. त्या औरंग्याची पोळी भाजू द्यायची नाहीये. मात्र याच वणव्यातला निखारा उचलून त्या औरंग्याच्या राजवटीवर ठेवायचा आहे. ती लंका जाळणारा हनुमान आम्हाला गमवायचा नाहीये धनाजीराव. संताजीरावांची ही स्वप्न पूर्ण करायची आहेत आपल्याला. अहो तुम्ही दादासाहेबांचा विचारच करू नका खावीन. फक्त आम्हाला जर असा अवधी द्या. दादासाहेब आपल्यात सामील होतील. अहो नड लागली तर वड बी लागनच. आणि तसं बी आम्ही दादासाहेबांचं मन आतनं पोखरायला लागलंय. लवकरच तुम्हाला नतीजा दिसून येईल बघा. अब्बूजान, क्या है? किसका मकतूब है? जी वो या अल्लाह, फिर से किसी अजीज की मौत का खलीता तो नहीं है?
शहजादी बहुत बड़ी खुशखबर है, संता की खबर है। खुद को शेर समझने वाला संता अल्लाह को प्यारा हो गया। काय? खुशियां मनाओ, मिठाई बांटो। बड़ी मुद्दत के बाद जश्न फतेह का माहौल पाया है। लो 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 लो। मराठों का शेर खत्म हो गया है। दादासाहेब, तुझी हिम्मत कशी झाली हे सारं करायचे? तुला सांगितलं होतं ना, अंगावर रक्ताचा डाग ओढवून घेऊ नका म्हणून. बदला घेतलाय. रक्तासाठी रगात सांडलास. आता त्याचा बदला म्हणून तुझं रगात का सांडू नये ते सांग. हा? बायको आहे तुमची. आणि संताजीराव स्वराज्यासाठी निष्ठावंत पाईक होत. रक्ताच्या नात्यापरस ही नाती आम्हाला मोलाची आहे. तुमच्या एका चुकीमुळं स्वराज्यावर आच येणार हे कसं कळत नाही तुम्हाला? हं? धनी ऑफर. आता मेला तुमचा धनी आणि तू बी मेलीस. संताजीचा जीव जावा असं आम्हासनी कवाच वाटलं नव्हतं. तू आमच्या पिढ्यानपिढ्याच्या कर्तुतीवर का घडलास? तो काय करू तुझं? आता पुन्हा जर का अशी आगळीक झाली तर उभी चिंबवलीच म्हणून समज तुला. आता तोंड बंद ठेवायचं कायमचं. काय कायमचं? संताजीरावांच्या हत्येमागे जुल्फिकाराचा हात असू शकतो असं नागोजीरावांनी खलित्यातून लिहिलंय. हे जर खरं असेल तर अशा जुल्फिकाराची मदत घेत आहोत आपण. हे किती मोठं दुर्दैव आहे. राणीसाहेब, राजकारणात हे चालतच राहणार. आजचे वैरी उद्या सोबती होऊन जातात आणि आज गळ्यात गळे घालणारे, एकमेकांच्या सोबतीच्या आणाभाका घेणारे उद्या कट्टर वैरी होतात. हे चालतच राहणार. खरंय. आणि शत्रू जरी असला तरी त्याची मदत करून घेऊन आपला कार्यभाग ज्याला साधता आला त्याला हे राजकारण साधलं असं म्हणून आम्हाला या जंजाळातून आधी बाहेर पडायचंय. आमचे हात मोकळे करून घ्यायचे आणि मग या हातानेच संताजीरावांच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे. सगुणा, माफी असावी जी या येळी रस देतीये, पर बाहेर मालक कोणीतरी भेटायला आलंय. आत्ता यावेळी कोण आलं असेल? कोणात तुम्ही? आपली ओळख? राणी साहेब आल्या की त्यासनी सांगू आम्ही आमची ओळख. असं अगन तू कसारखे घुसतं कसे?
म्हणलं नव आगंतुक नाही आम्ही. कणोजी राजे शिर्के आहेत ते. काय राजे शिर्केत? ओळखलं तर तुम्ही आम्हाला. वेश साधूचा असला तरी वतनासाठी आसुसलेली नजर आमच्या परिचयाची आहे. त्या नजरेला तिचा हक्क हवाय, भीक नाही. आम्हाला जिंजीहून बाहेर पडायचं. ते कळलं आम्हाला. आपल्यासारखंच आम्हाला बी या जाचातनं बाहेर पडायचंय. आपण आमची मदत कराल असं अपेक्षित आहे. अपेक्षा तर आमच्या बी लय काय काय आहे त्या. पण ह्यो अपेक्षाचा मासा धरायला नात्या गोत्यांचा गळ टाकू नका. त्यापेक्षा एका हातानं द्यावं आणि एका हातानं घ्यावं ह्यो रिवाज पटतो आम्हाला. म्हणजे तुम्ही बी मोकळं आणि आम्ही बी मोकळं. काय हवंय आपल्याला? आम्हाला काय पाहिजे त्यापेक्षा आम्ही जर तुम्हाला हितनं बाहेर काढलं तर आमचा फायदा काय असं आम्हीच तुम्हाला विचारतो. आपली जी अपेक्षा आहे ती स्पष्ट शब्दात व्यक्त करावी राजे शिर्के. राजे शिर्के कधीच काही मागत नाहीत. हक्काचं द्यायला भाग पाडतात. ठीक आहे, आम्ही आमचं वतन आपणास देऊ. मिठाई? औरंगजेब कबरी खाली गेले की काय? ही बातमी जेव्हा आम्हाला समजेल तेव्हा संपूर्ण मावळ मुलखामध्ये मिठाई वाटू आम्ही. आऊसाहेब आम्ही आत्ताही घेऊ? नाही बाळराजे, या मिठाई खाली विषारी नागांचे फुटकार आहेत. अजिबात खाऊ नका ही मिठाई. क्यों ना खाए? हाँ? क्यों ना खाए? बच्चों को मिठाई अच्छी लगती है, खाने दीजिए उसे. इस मिठाई के साथ साथ हम मीठी मीठी खबर भी तो लाए हैं. हाँ? खाइए. लो, अब इसे भी टोक रही है. हाँ? मत टोकिए, मत रोकिए. कोई खुशखबर ही लाया है ये. हाँ? संता के मौत की खबर लाया है. औरंगजेब! हम जानते थे ये खबर सुन के आपका मुंह कड़वा हो जाएगा, इसलिए मिठाई पहले से भेज रखी है. हाँ, खाइए खाइए. असं होऊ शकत नाही. या अल्लाह, हमने ये कब कहा कि आपको यकीन करना ही होगा? आप यकीन करें ना करें, सच्चाई तो यही है. संता तो गया. अब सभी जाएंगे. एक एक करके हम सबको भेजेंगे. हाँ. माशा अल्लाह, सुभान अल्लाह. यो भाई. अल्लाह ताला की रहमत से बदहवाशी के दिन खत्म हुए जनाब. हम जैसे मास्किन लोगों पर परवरदिगार पनाह हो गए. चलो खुशियों का इज़हार करते हैं.
संता की कत्ल का हाशिया अगर हमें ही मिले तो बेहतर होगा। ये मुमकिन है? बिल्कुल मुमकिन है। हम होने वाले शहंशाह हैं बेगम साहिबा, जो हम चाहेंगे वही होगा। उसके लिए अपनी लियाकत साबित करो। इतना आसान नहीं है संता जैसे खूंखार सिपाही की मौत का फायदा उठाना। हम तुझे तेरी लियाकत दिखाएंगे जब हम शहंशाह बन जाएंगे और तुम रहोगे महज एक मातहत, एक मुलाजिम। शहजादे! तुझे क्या लगा हम तेरी कैद में फंसे हुए हैं? आज तुझे असलियत का पता चलेगा कि तेरी मालियत क्या है। एक बात ध्यान में रखना, चाहे कुछ भी हो जाए, शहजादे गलत कदम उठाए या फिर वो मूड बुद्धि के हो, कुछ भी हो जाए, वो शहजादे हैं और तू नौकर। उनके तलवे चाटना यही तुम्हारी फितरत है। तो अब बताइए, इसकी बेवफाई की सजा क्या दे इसे? हम चाहे तो इसे मार भी सकते हैं, पर बख्श देंगे, लेकिन तुझे ताराबाई और राजा राम को खत्म करने में हमारी मदद करनी होगी। ताना, खरंच आमचे संताजी काका मारले गेले? वय महाराज, संताजीराव सोडून गेले आपल्याला. म्हणजे औरंगजेब म्हटला तसं तो सगळ्यांना मारेल, आमच्या काकी आणि काकासाहेबांना सुद्धा? नाही, असं होणार नाही बाळराजे. कप्तानं पाठीत खंजीर खुपसणारी अवलादी, तलवारीशी भिडण्याचा यांचा वकूफ नाही. महाराजे, आपल्या आबासाहेबांना कप्तानं मारलं यांनी. अगदी तसंच संताजीरावांना देखील विश्वासघातानंच मारलं असणार. परंतु ताराराणी आणि राजाराम राजे त्यांना पुरून उरतील. तरी रावसाहेब, हा औरंगजेब त्यांच्या जीवावर उठलायच ना, ते आपणच आम्हाला शिकवताना एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर त्या भीतीच्या मुळाशी जावं म्हणून. मग आमच्या भीतीचं मूळ औरंगजेब असेल तर त्याला संपूर्णच टाकू आम्ही. आऊसाहेब, आम्ही लढायला चाललो आहोत, संताजी काकांच्या मृत्यूचा बदला घ्यायला. थांबा बाळराजे, आम्हास अडवू नका आऊसाहेब. आम्ही आपल्याला अडवत नाही होत. बाळराजे, आपल्याला लढावं लागणारच आहे, परंतु ती ही वेळ नाही आणि आपलं वय देखील लहान अजून. थोडा धीर धरा, मग बघा या मराठी मुलखात तुमचीच तलवार चालेल. राजे, गडाखाली गर्दी वाढत चालली. पहारे सक्त होत चाललेत. सैनिक पुढे पुढे यायला लागलेत. तोफांना बत्ती द्या, पुढे आलेले सैनिक आपोआप मागे सरतील. थांबा, असा आताताईपणा नको. आपण जुल्फिकाराला तहाचा विश्वास दिलाय, पण तो त्यांनी कुठे पाळला? हो ना, उगीच आपण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला असं वाटायला लागलाय. ऐनवेळी हे अंगलट येईल. नाही, असं होणार नाही. जुल्फिकार शब्द बदलणार नाही. हे काही वेगळंच प्रकरण आहे. या बाबतीत आपल्याला शिर्क्यांचीच थेट बोलावं लागेल. शिर्क्यांची मदत घेऊन आपण इथून बाहेर पडू याची खात्री आहे आम्हाला.